सातारमध्ये आउटडोअर ऍडव्हर्टायझिंग म्हणजे नेमकं काय हे लोकांना माहित नव्हतं आणि अशा वेळी फक्त 1000 पासून सुरू झालेला एक व्यवसाय आज कोटींपेक्षा टर्नओव्हर कसा करतोय ही गोष्ट आहे ऑरेंज ऍडव्हर्टायझिंगची। आणि या प्रवासामागे आहेत मंदार अरविंद गंदास यांची जिद्द, कुटुंबाची साथ आणि ग्राहकांचा विश्वास। वेलकम टू बिझनेस केस स्टडी सिरीज एपिसोड 107। मी साईराज आणि आज आपण जाणून घेणार आहोत ऑरेंज ऍडव्हर्टायझिंग यांच्या प्रेरणादायी बिझनेस जर्नी बद्दल। मित्रांनो, आज आपण एखाद्या शहरात गेलो की मोठमोठे होर्डिंग्स, बिलबोर्ड्स आणि आउटडोअर ऍडव्हर्टाइजमेंट सहज पाहतो, पण तुम्हाला माहित आहे का 2002 साली सातारमध्ये होर्डिंगचा व्यवसाय सुरू करणं हीच एक वेगळी गोष्ट होती, कारण त्या काळात सातारमध्ये अनेकांना होर्डिंग ऍडव्हर्टायझिंग म्हणजे काय हे देखील फारसं माहित नव्हतं। आणि याच काळात मंदार अरविंद गंदास यांनी ऑरेंज ऍडव्हर्टायझिंगची सुरुवात केली। सुरुवातीला मोठं भांडवल नव्हतं, मोठं ऑफिस नव्हतं, मोठी टीम नव्हती। या बिझनेसची सुरुवात झाली फक्त 1000 पासून, पण एक गोष्ट होती, स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची जिद्द। विशेष म्हणजे ऑरेंज ऍडव्हर्टायझिंग हा त्यांच्या कुटुंबातील पहिला बिझनेस होता, त्यामुळे सुरुवातीच्या काळात अनेक गोष्टी नव्याने शिकाव्या लागल्या। आउटडोअर ऍडव्हर्टायझिंगचं काम कसं असतं, होर्डिंग कसं उभं करायचं, त्याची परवानगी कशी आणि कुठून घ्यायची, क्लायंट्स कसे मिळवायचे, कॅम्पेनिंग कशा एक्झिक्यूट करायच्या, या सगळ्या गोष्टी शिकत ऑरेंज ऍडव्हर्टायझिंगचा प्रवास पुढे जात राहिला। आणि या संपूर्ण प्रवासात कुटुंबाची व मित्रांची साथ हा एक मोठा आधार होता। हळूहळू ऑरेंज ऍडव्हर्टायझिंगने सातारपुरतं मर्यादित न राहता पश्चिम महाराष्ट्रातील आउटडोअर ऍडव्हर्टायझिंग क्षेत्रात स्वतःची एक मजबूत ओळख निर्माण केली। आज ऑरेंज ऍडव्हर्टायझिंग कडे 350 पेक्षा जास्त होर्डिंग्स आहेत। आतापर्यंत 25,000 पेक्षा जास्त ऍडव्हर्टायझिंग कॅम्पेन्स यशस्वीपणे पूर्ण केले आहेत आणि 300 पेक्षा जास्त क्लायंट सोबत काम करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे। आज त्यांच्या टीम मध्ये जवळपास 25 लोक काम करत आहेत। पण या सक्सेस स्टोरी मध्ये एक असा काळही आला ज्याने संपूर्ण जगाची परीक्षा घेतली, कोरोना पॅन्डेमिक। कोरोनाच्या काळात ऍडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीवर मोठा परिणाम झाला। सर्व ऍडव्हर्टायझिंग कॅम्पेन्स थांबल्या, व्यवसाय बंद झाले, क्लायंटची परिस्थिती कठीण झाली आणि साहजिकच ऑरेंज ऍडव्हर्टायझिंग समोरही मोठं संकट उभं राहिलं। या काळात आर्थिक नुकसान झालं, पण मंदार गंदास यांनी एक वेगळा निर्णय घेतला। या कठीण काळात आपल्या क्लायंटच्या पाठीमागे उभं राहायचं। त्यांनी क्लायंटला मोटिवेट केलं, त्यांना परिस्थितीशी लढण्यासाठी प्रोत्साहन दिलं। काही ठिकाणी स्वतःचं नुकसान सहन करूनही क्लायंट रिलेशनशिप्स टिकवून ठेवण्यावर प्राधान्य दिलं। आणि त्याचा परिणाम काय झाला, बिझनेस कदाचित त्या काळात कमी झाला असेल, पण क्लायंट ट्रस्ट मात्र आणखी मजबूत झाला। आणि बिझनेस मध्ये हा विश्वास सर्वात मोठं कॅपिटल असतं। आज ऑरेंज ऍडव्हर्टायझिंगचे स्वतःचे ऑफिस पोवई नाका सातारा येथे आहे। पण ही फक्त एका ऍडव्हर्टायझिंग कंपनीची ग्रोथ स्टोरी नाही, ही गोष्ट आहे एका नवीन क्षेत्रात संधी ओळखण्याची, कठीण काळात क्लायंट सोबत उभं राहण्याची आणि वर्षानुवर्ष विश्वास निर्माण करण्याची। मित्रांनो, बिझनेस सुरू करण्यासाठी मोठं भांडवल लागत नाही, पण मोठा बिझनेस उभा करण्यासाठी मोठा विश्वास नक्की लागतो। आणि मंदार अरविंद गंदास यांनी 1000 पासून सुरू केलेल्या ऑरेंज ऍडव्हर्टायझिंगच्या प्रवासातून हे सिद्ध करून दाखवलं आहे। आज ऑरेंज ऍडव्हर्टायझिंग फक्त आउटडोअर ऍडव्हर्टायझिंग कंपनी नाही, तर पश्चिम महाराष्ट्रातील आउटडोअर ऍडव्हर्टायझिंग क्षेत्रात एक मजबूत नाव बनलं आहे। तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कॉमेंट मध्ये सांगा आणि बिझनेस वाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।